नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षा 2020 साठी आपण प्रश्नपत्रिकांची मालिका सुरू केलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 7 मधील भाग पहिला अभ्यासणार आहोत। या भाग पहिल्यामधील प्रश्न क्रमांक 1 आपल्या पुढे अशा पद्धतीने आहे की एका चौरसाचे क्षेत्रफळ 160 चौरस सेमी आहे, तर त्या चौकोनाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती। आता या ठिकाणी किती असं म्हटलेलं आहे, परंतु खाली पर्याय देताना अपरिमेय संख्या, परिमेय संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या अशा पद्धतीने दिलेलं आहे। तर आपण या ठिकाणी आता ते येणारे जे उत्तर आहे ते कशा स्वरूपात आहे, म्हणजे यापैकी कोणत्या प्रकारची संख्या ती असेल ती आपल्याला शोधायची आहे। त्या ठिकाणी आपण हा चौरस जर काढला, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या चौरसाचं क्षेत्रफळ, कोणताही चौरस जर असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। मग आता या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग असं आपल्याला सूत्र माहिती आहे। आता या सूत्रामध्ये आपण किंमत ठेवूया। सूत्र या ठिकाणी वापरल्यानंतर किंमत ठेवली, चौरसाचं क्षेत्रफळ 160 चौरस सेमी, म्हणजे या ठिकाणी 160 बरोबर बाजूचा वर्ग। आता मला बाजूची किंमत पाहिजे, म्हणजे मला वर्गमूळ घ्यावा लागेल। मग आता या ठिकाणी वर्गमूळ जर घेतलं तर हे वर्गमुळात 160 जातील आणि या ठिकाणी बाजू येईल, म्हणजे या ठिकाणी काय झालं, बाजूची जी किंमत आली ती बाजूची किंमत आली वर्गमुळामध्ये 160। आता 160 ही संख्या कोणाचाही वर्ग नाही, मग अशा प्रकारची जी संख्या आहे ती संख्या असते अपरिमेय। म्हणजेच आता या ठिकाणी हे जे काही आपलं उत्तर आलेलं आहे वर्गमुळात 160 ही अपरिमेय संख्या आहे। या ठिकाणी आपल्याला जरी त्यांनी किती म्हटलेलं असेल तरी आपण ते काढलं आहे आणि ते काढल्यानंतर त्या संख्येचा प्रकार आपण ओळखला, ती संख्या आहे अपरिमेय संख्या, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे। पुढील या ठिकाणी आपल्याला पुढीलपैकी असत्य विधान कोणते आहे ते ओळखा। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आणि पुढे या ठिकाणी रिकामी जागा आहे, तयार होणारे पर्याय 4 दिलेले आहेत। व्युत्क्रम कोन एकरूप असतात, संगत कोन एकरूप असतात, व्युत्क्रम कोन पूरक असतात, आंतरकोन पूरक असतात। तर या ठिकाणी आता आपल्याला हे आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेऊया की या ठिकाणी रेषा P आणि Q ह्या समांतर रेषा आहे आणि R ही त्यांची छेदिका आहे। तर या ठिकाणी जेव्हा एक छेदिका दोन समांतर रेषांना छेदते तेव्हा तयार होणारे या ठिकाणी व्युत्क्रम कोन एकरूप असतात, म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी सत्य आहे। आपल्याला असत्य ओळखायचं आहे। असत्य कोणतं असं म्हटलेलं आहे म्हणून असत्य ओळखूया। संगत कोन एकरूप असतात, संगत कोणांची जोडी सुद्धा या ठिकाणी एकरूप असतेच, हे विधान या ठिकाणी सत्य आहे। व्युत्क्रम कोन पूरक असतात, तर व्युत्क्रम कोन म्हणजे हा या ठिकाणचा आणि हा या ठिकाणचा पूरक नसतो, आंतरकोन पूरक असतात, म्हणजे या ठिकाणी शब्द असता आंतरकोन पूरक असतात, तर हे सत्य झालं असतं, परंतु या ठिकाणी व्युत्क्रम कोन पूरक असतात हे विधान असत्य आहे। खालचं विधान बघा, आंतरकोन पूरक असतात, आताच आपण बघितलं सत्य आहे ते, म्हणजे या ठिकाणी 3 विधान सत्य आहे आणि विधान क्रमांक 3 जे आहे ते असत्य आहे। तर आपण पर्याय क्रमांक 3 निवडायचा आहे। एका संख्येचा घन हा त्या संख्येच्या 25 पट आहे, तर ती संख्या कोणती। समजा ती संख्या x मानू, आपल्याला जी शोधायची आहे संख्या तिला आता या ठिकाणी आपण x मानू। मग आता या ठिकाणी x मानल्यानंतर x मानूया, मग आता त्या संख्येचा घन म्हणजे या ठिकाणी x चा घन बरोबर त्या संख्येच्या 25 पट आहे, 25 गुणिले x, बरोबर आहे की नाही, त्या संख्येच्या 25 पट आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला हे सोडवावं लागेल। सोडवलं की या ठिकाणी तुम्हाला ती संख्या कोणती आहे ती कळेल। मग या ठिकाणी अशी किंमत ठेवायची की जेणेकरून समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या पाहिजे। इथं जर आपण x बरोबर 5 ठेवला तर या ठिकाणी 5 चा घन 125 होतो आणि आता इथं जर आपण 5 ठेवले तर 25 गुणिले 5 सुद्धा या ठिकाणी 125 होतात, म्हणजे या ठिकाणी थोडक्यामध्ये x ची किंमत 5 आहे। अशा पद्धतीने आपल्याला लगेच उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणून ती संख्या या ठिकाणी आहे 25, कारण त्या संख्येचा घन हा त्या संख्येच्या 25 पट आहे। याच्यावरून आपल्याला उत्तर काढता आलं। उदाहरण क्रमांक 3, मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंब या गुणोत्तरात विभाजन होते। आता एक त्रिकोण आपण बघूया। ह्या त्रिकोणाच्या ह्या तिन्ही मध्यगा आहे आणि हा जो बिंदू आहे त्याला म्हणतो आपण गुरुत्व मध्य। तर गुरुत्व मध्याचा गुणधर्म असतो की या ठिकाणी या शिरोबिंदू पासून तर या गुरुत्व मध्यापर्यंत 2 भाग असतो आणि या गुरुत्व मध्यापासून पुढचा जो भाग असणार आहे या ठिकाणी त्याला आपण d असं नाव दिलं
तर तो पुढचा भाग या ठिकाणी 1 असतो। म्हणजे ही AD जर मध्यगा असेल तर या ठिकाणी 2:1 या गुणोत्तरात विभागतो। हा महत्त्वाचा गुणधर्म आहे, खूप आपल्याला या ठिकाणी याच्यावर आधारित उदाहरणं सोडवता येतात। पाचवा प्रश्न आपल्या पुढे दिला आहे की 66 चा वर्ग वजा 34 चा वर्ग बरोबर किती। आता या ठिकाणी काही मुलं काय करतात, या 66 गुणिले 66 चा गुणाकार करतात, त्याचं एक उत्तर काढतात। त्याच्यानंतर 34 गुणिले 34 त्याचा गुणाकार करतात, त्याचं एक उत्तर काढतात आणि मग त्याच्यानंतर त्यांची वजाबाकी करतात। तसं करण्याची काही गरज नाही, कारण हा या ठिकाणी a चा वर्ग आहे आणि हा वजा b चा वर्ग आहे। मग a चा वर्ग वजा b च्या वर्गाचे अवयव आपल्याला माहिती पाहिजे की एका कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b। मग या ठिकाणी 66 चा वर्ग म्हणजे 66 अधिक 34 होतील पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये या ठिकाणी होतील 66 वजा 34। मग 66 वजा 36 म्हणजे 100 आलेत आणि गुणिले या दोघांची जर वजाबाकी केली तर दोघांची वजाबाकी बघा किती येते, 7 ने 4 गेले तर 2, 3 ने 3 गेले तर 3च राहतात। म्हणजे 100 गुणिले 32 म्हणजे 3200। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण सोडवता येते। x वर्ग वजा x वजा 3.75 बरोबर, खाली या ठिकाणी 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। 4 पर्यायामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अवयव दिलेले आहेत। थोडक्यात ही त्रिपदी आहे, x वर्ग वजा x वजा 3.5 ही त्रिपदी आहे, 3.75 ही त्रिपदी आहे। या त्रिपदीचे आपल्याला अवयव कसे पाडतात हे माहिती असतील तर हे उदाहरण आपल्याला सोडवता येतील। आता या ठिकाणी मध्ये ऋण चिन्ह आहे आणि शेवटी या ठिकाणी ऋण चिन्ह आहे, म्हणजेच या ठिकाणी या 3.75 म्हणजे ऋण 3.75 आहे, या ऋण 3.75 चे दोन अवयव कसे असले पाहिजे, तर या ठिकाणी एक अवयव धन असला पाहिजे, एक अवयव ऋण असला पाहिजे। मग याचे अवयव आता या ठिकाणी बघा 2.5 आणि 1.5 असणार आहे, कारण सर्व दूर 2.5 1.5 दिलेले आहेत। मग या ठिकाणी 2.5 आणि 1.5 हा गुणाकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी करण्याची गरज नाही, तो बरोबर या ठिकाणी 3.75 येईलच। ओके, आता हे मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह याला द्यायचं, म्हणजेच या ठिकाणी अवयव काय होतील तर x वजा 2.5 पहिल्या कंसामध्ये येतील आणि दुसऱ्या कंसामध्ये येतील x अधिक 1.5। असे अवयव बघा बरं कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहेत। 2 मध्येही दिलेले आहेत, 4 मध्येही दिलेले आहेत। या ठिकाणी धन चिन्ह आहे, इथं धन चिन्ह आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। एका रस्त्याचे काम 8 मजूर 15 दिवसामध्ये करतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागणार आहे। या ठिकाणी काय दिलेले आहे तुम्हाला, कामाचे दिवस आणि मजुरांची संख्या, म्हणजे मजूर संख्या असं आपण या ठिकाणी थोडक्यात म्हणूया, आणि दुसरा या मुद्दा दिलेला आहे कामाचे दिवस, संख्या आणि कामाचे दिवस। मग आता या ठिकाणी बघूया, तर पहिल्या गोष्टीमध्ये काय दिलं आहे, मजुरांची संख्या 8 असेल तर ते काम पूर्ण करायला 15 दिवस लागतात। आता तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील, तर आपण समजूया x दिवस लागतील। आता या ठिकाणी मजुरांची संख्या वाढली की कामाचे दिवस कमी होतील, मजुरांची संख्या कमी झाली की कामाचे दिवस वाढतील, म्हणजे या ठिकाणी येथे व्यस्त चलन आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे। मग व्यस्त चलन म्हटल्यानंतर या ठिकाणी गुणाकार स्थिर असतो, म्हणजे येथे व्यस्त चलन आहे हे आपल्याला समजलं की 8 आणि 15 यांचा गुणाकार आणि 12 आणि x यांचा गुणाकार समान असणार आहे, म्हणजे 8 गुणिले 15 बरोबर 12 गुणिले x असं समीकरण तुम्हाला मिळेल। 15 8 120 आणि हा 12 इकडे पक्षांतरित करून घेऊया, म्हणजेच या ठिकाणी शिल्लक राहील x। 12 1 12 12 10 120 म्हणजेच x बरोबर 10, म्हणजेच 10 दिवस लागतील। 12 मजूर जर झाले तर आपल्याला ते काम पूर्ण करायला 10 दिवस लागतील। बघा मजुरांची संख्या वाढली, या ठिकाणी 8 वरून 12 झाली, तर कामाच्या दिवसांची संख्या कमी झालेली दिसते तुम्हाला, व्यस्त चलन आहे। 8व्या नंबरचं उदाहरण बघूया की एका समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी 10 सेमी असून एका कर्णाची लांबी 16 सेमी आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी काढा। समभुज चौकोनाच्या कर्णाच्या बाबतीतला गुणधर्म जर तुम्हाला माहिती असेल तर हे उदाहरण सोडवता येईल। समभुज चौकोनावर आधारित उदाहरण हे परीक्षेला वारंवार विचारलेलं असते। तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे हा जो समभुज चौकोन आहे तर या समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, हा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला वापरावा लागणार आहे। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, परस्परांना काटकोनात दुभागतात, हा जो गुणधर्म आहे याच्यावर आधारित हे उदाहरण आहे।
याच्यावर आधारित उदाहरण तुम्हाला परीक्षेला विचारतात. मग आता या ठिकाणी दुभागतात म्हणजे काय, तर दोन समान भाग होतात आणि काटकोनी आहे. तर आता या ठिकाणी बाजूची लांबी 10 दिलेली आहे. बाजू एक कुठली घेतली आपण 10 तर चालेल, किंवा ही सुद्धा या ठिकाणी 10 असेल. प्रत्येक बाजू 10 असणार आहे समभुजी चौकोन असल्यामुळे. आता एका कर्णाची लांबी 16 आहे. मग आता कोणताही एक कर्ण या ठिकाणी आपण याला नाव जर दिले या ठिकाणी पी क्यू आर एस, तर कुठलाही एक कर्ण या ठिकाणी आपण 16 सेंटीमीटर मानूया. मी आता या ठिकाणी एस क्यू हा कर्ण 16 सेंटीमीटर लांबीचा असं मानतो, म्हणजे ही लांबी 8 होईल, ही सुद्धा लांबी या ठिकाणी 8 होईल. कर्ण दुभागतात म्हटल्यावर दोन समान भाग होतात. मग आता बघा या ठिकाणी हा त्रिकोण पी, इथं कुठेतरी आपण नाव देऊया या ठिकाणी, तर त्रिकोण पी एम क्यू हा काटकोन त्रिकोण तयार होईल. मग या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून आपल्याला या ठिकाणी उरलेला जो बाजू आहे पीएम ती काढता येईल. आता एक बाजू 8 आहे, दुसरी बाजू 10 आहे, म्हणजे या ठिकाणी 6, 8, 10चं आपलं नेहमीचं ओळखीचं पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे या ठिकाणी पीएम ची लांबी असली पाहिजे 6 सेंटीमीटर. मग ही 6 सेंटीमीटर असेल तर एम आर ची लांबी सुद्धा 6 सेंटीमीटर येईल. मग दोघांची बेरीज करा म्हणजे कर्ण पी आर ची लांबी तुम्हाला मिळेल 6 + 6 12 होतात. म्हणजेच कर्ण पी आर ची लांबी आहे या ठिकाणी 12. याच्यावर आधारित तुम्हाला कधी कधी क्षेत्रफळाचं सुद्धा सूत्र विचारलेलं असते, ते काळजीपूर्वक सोडवायचं आहे. उदाहरण क्रमांक 9 आपल्या पुढे याप्रमाणे आहे. एका चादरीची किंमत 200 रुपये आहे. एक फिरता विक्रेता या किमतीवर 5% सूट देतो. त्याला प्रत्यक्ष विक्रीच्या 12% म्हणजे 12%, शेकडा 12 कमिशन मिळते. तर त्याचे एका चादरीवरील कमिशन किती? तर आता या उदाहरणामध्ये बघा, किंमत तुम्हाला दिलेली आहे चादरीची 200 रुपये. मग याच्यावर तो सूट देतो. सूट आहे दिलेली 5%, म्हणजे आता आपण चादरीची विक्री किंमत काढूया. मग आता 5% काढूया. 200 चे 5% म्हणजे या ठिकाणी 5 छेदस्थानी 100 ने गुणावं लागेल. हा एक शून्य याच्याशी जाईल, म्हणजे 10 रुपये या ठिकाणी काय होईल, 5 दोन्ही 10 रुपये. म्हणजे 10 रुपये तो काय करतो, त्या ठिकाणी सूट देतो. म्हणजेच या ठिकाणी सूट वजा जाता चादरीची किंमत किती होणार आहे, तर 200 वजा 10 म्हणजे 190 रुपये. आता 190 रुपयाच्या म्हणजे ही झाली त्याची विक्री किंमत, आता या विक्री किमतीच्या 12% त्याला कमिशन मिळते. म्हणजे त्याचं कमिशन किती आहे, तर या ठिकाणी 190च्या 12%. मग 190च्या 12% आपण याप्रमाणे काढू शकतो. हा शून्य याच्याशी आपण या ठिकाणी घालूया. छेदस्थानी 10 उरलेत. ठीक आहे, 19 गुणिले 12 छेदस्थानी 10. 10 ने भाग घालवणं सोपं आहे म्हणून आपण या ठिकाणी त्याला तसंच राहू द्या. 12 × 9 = 108. हातच्याला आले 10, बरोबर आहे. त्याच्यानंतर 12 × 1 = 12 आणि 10 = 22 आणि छेदस्थानी त्या ठिकाणी होणार आहे 10, बरोबर आहे. छेदस्थानचे 10. आता 10 ने भाग घालवायचा आहे म्हणजेच 22.8 हे पर्याय क्रमांक तुम्हाला दिलेला आहे 2 मध्ये, पर्याय क्रमांक 2 मध्ये. उदाहरण क्रमांक 10 या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण याप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे. x चा चौथा घात वजा y चा चौथा घात या द्विपदीला जर x + y ने भागले तर भागाकार किती येईल? पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. आता हे जे तुम्हाला x चा चौथा घात वजा y चा चौथा घात दिलेला आहे, हे जर आपण व्यवस्थित मांडलं तर आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. आता हा जो x चा चौथा घात आहे, मी याला अशा प्रकारे मांडू शकतो, x चा वर्ग आणि त्याचा कंसाचा वर्ग. कारण या ठिकाणी घाताचा घात असेल तर गुणाकार होतो, म्हणजे या ठिकाणी x चा घातांक 4 झाला. त्याचप्रमाणे मला y ला सुद्धा मांडता येईल, y चा वर्ग त्याचा पुन्हा वर्ग. मग आता या ठिकाणी काय झालं आहे की हा a वर्ग वजा b वर्ग आहे. e ची किंमत या ठिकाणी लक्षात घ्या x वर्ग आहे आणि y ची किंमत b ची किंमत या ठिकाणी आहे y चा वर्ग. मग याचे अवयव आपल्याला माहिती आहे की एका कंसामध्ये x + y, दुसऱ्या कंसामध्ये एका कंसामध्ये a + b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. मग आता पहिल्या कंसामध्ये काय येईल, तर x वर्ग अधिक y वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये येणार आहे x वर्ग वजा y वर्ग. आता या x वर्ग वजा y वर्गचे अवयव पडतील. या पहिल्या x वर्ग अधिक y वर्गचे काही अवयव पडणार नाही. मग आता या ठिकाणी x वर्ग अधिक y वर्ग आणि दुसरा जो काही आहे कंस त्याच्यामध्ये जे काही आहे त्याचा आपल्याला अवयव पडतील. या ठिकाणी x अधिक y एका कंसात आणि x वजा y दुसऱ्या कंसात. आता याला ही जी काही राशी तुम्हाला दिलेली आहे, या राशीचे हे झालेत अवयव. आता या राशीला जर x अधिक y ने भागलं, म्हणजे या ठिकाणी आता आपण भाग घालूया. या राशीला जर आपण x अधिक y ने भाग घालवला
तर या ठिकाणी x अधिक y आणि हा x अधिक y एकमेकांशी भाग जाईल, म्हणजेच काय शिल्लक राहिलं तर एका कंसामध्ये x वर्ग अधिक y वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा y असं आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे 3, म्हणजेच भागाकार या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक 3 मधील उत्तर x वर्ग अधिक y वर्ग दुसऱ्या कंसामध्ये x वजा y। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ अंतर्गत एकूण 10 उदाहरणं समजून घेतलेली आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग, कीप वॉचिंग, कीप लर्निंग।